अशा प्रकारचा हा मोठा अनुभव साक्षात मला आला. माझ्या अंगाला पाणी सांगून आलो तरी माझ्या अंगाला काटे देऊन पाणी येते. तर दादा तुम्ही मला हे जे फार्म हाऊस आहे तुमचं, हो, हे जे इथे तळेगाव चिस्तूर जवळ स्थापन केलं तुम्ही फार्म हाऊस, हो, श्याम डेअरी फार्म आहे. तर या फार्म हाऊस निर्मिती करायची कशी इच्छा तुम्हाला तयार झाली, कधी केला हा फार्म हाऊस? हा 2015 मध्ये उपक्रम केला. अच्छा. आणि याच्या मागे आपला उद्देश एक होता की दरवर्षी 1.5-2 लाख रुपयाचं शेणखत विकत घ्यायला लागतं जमिनीसाठी. आणि घरी समजा दूधही लागे आणि तूप वगैरे बी लागे. तर त्याच्यातही समजा 50,000 लाख रुपयाचे पैसे आहे. तर म्हटलं मग आता एक गवळी समाजचा मुलगा आमच्याकडे पहिले दुकानात कामाला होता, घरच्यासारखे संबंध आहे त्याच्यासोबत. तर म्हटलं त्याला बोलून म्हटलं 4 म्हशी आणू आपण, तर तू पाहिशील का रे? तर त्यानं कबुली दिली. मग पहिले आम्ही 4च आणल्या. मग त्याच्यानंतर मध्ये त्याचं झालं व्यवस्थित चालू 4-8 दिवसातच. मग अजून 11 म्हशीचा आमच्यापाशी एक सौदा आला. दुभत्या म्हशी होत्या, 110 लिटर दूध होतं मांडलेले. तर आम्ही तिथं जाऊन पाहिलं, 2 दिवस गेलो, त्याचं पूर्ण रिडिंग घेतलं, आणले, त्यांचाही सौदा झाला. तर मग झाले 11 आणि 4 15. मग दूध होऊन गेलं 150 लिटर. मग त्याच्यानंतर धीरे 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 असं वाढत गेलं. तर मग मी बिझनेस नवीन ढूंढून आलो होतो. माझं किराण्याचं दुकान होतं पहिले, नवीन बिझनेस ढूंढून आलो होतो मी. अजून कोणता ना कोणता आता नवीन काही ना काही चालू करायचं बा. पण आपलं शेती संलग्नित बिझनेस आहे ह्या. तर मग आता हे लोक आता नोकरीसाठी पोरं याचे त्याचे सर्व पाहून आले, नोकऱ्या भेटत नाही, काही नाही. आपण जर काही असं केलं आणि करून जर दाखवलं थोडंसं व्यवस्थित, तर नवीन पोराईले चालना भेटू शकते त्यातून कराची. तर त्या उद्देशानं आपण केलं. तर त्याला मला यश बी आलं, खूप यश आलं. 3 वर्षापर्यंत माणसं नाही भेटत, हे नाही भेटत असं थोडंसं पहिले होतंच भेव मनात. पण ते सर्व सेटिंग झाल्याच्या नंतरमध्ये 250 म्हशी, 50 गाई, 1800 लिटरचं दूध 2 टाईमचं, असं सर्व व्यवस्थापन ते 3 वर्षात सेट झालं. आणि 19च्या वर्षामध्ये एकदम बढिया काम रोलिंगमध्ये लागलं होतं. त्याच्यानंतर मी आता मला शेणावर काहीतरी आपण प्रोडक्शन करून त्याचं काहीतरी बाय प्रोडक्ट बनवायचं असं प्लॅनिंग चालू होतं. त्याच्या मधातच लगेच 20मध्ये कोरोना आला, 21मध्ये कोरोना आला, 22मध्ये मग मार्केट चालू बंद होतं. असं 3 वर्षामध्ये डिस्टर्ब झालं काम. तेव्हापासून मग थोडंसं. आता सध्या म्हशी किती आहे? आता 60 आहे. 60? हो. आणि गाई? गाई माझ्याकडे आता सध्या 2च आहे. आता दिवाळीनंतर आणणार आहे मी. हो. म्हशी जास्त? म्हशी जास्त आहे आपल्याकडे. म्हशीच्या दुधाचा उठाव जास्त आहे, गाईच्या दुधाचा कमी आहे. कोजागिरी पौर्णिमेला बहुधा तुमचं दूध टाकरखेडला येते? हो, दरवर्षी येते. ते म्हणजे किती वर्षापासून तिथे दूध जाते तुमचे? 16पासून. 15मध्ये टाकलं आपण आणि 16पासून मग चालू झालं. कारण का मी ऐकलं की हे दूध बा तळेगाववरून येते. मला वाटते देवानंद होळी वगैरे 1 वर्ष ते दूध बरोबर नव्हतं, काहीतरी असं होतं, कुठलं तरी दूध होतं. हो. मग तळेगावला आले होते ती गाडी घेऊन. हो हो. ते बहुधा तुमच्याशी इथं झालं, इथूनच येते. आम्ही 2 वर्षापासून 16पासून सतत चालू आहे. कोजागिरीला एक भजन गीताच्या कार्यक्रमाला मला बोलवते. हो. या बा गावातली मंडळी. हो. तर आठवण आली मला आता की तुमच्या इथून बावाजीच्या कोजागिरीसाठी सुद्धा दूध जाते. हे एक प्रकारची सेवा तुमच्या हातात. मधात बी काहीतरी कार्यक्रम असला तर जातेच. तर थोडं मला आता दादा, तुम्ही श्यामजी पंत महाराजाचं मंदिर आहे, तिथल्या ज्या मूर्तीची पूजा वगैरे करून जे स्थापन केलं त्याच्याबद्दल सांगतो. तळेगाव हे गाव श्यामजी पंतच्या नावावरच आहे. हो. श्यामजी पंत महाराज आम्ही डोळ्यांनी नाही बघितले, पण प्रचलित त्याची खूप आहे. तर त्याच्यामध्ये दर्शनाले जाण्यानं तिथं राहायच फार कमी लोकच आहे. तर पहिले रजिस्टर बॉडी बी होती, त्या बॉडीतलं काही लोक वारले, काही राहिलं, दुर्लक्षसारखं काम झालं तिकडे. त्याच्यानंतर दर्शनाला जाता तिथं ते लहानोजी महाराजाची मूर्ती सिमेंटची बनवलेली आणि एक तुकडोजी महाराजाची मूर्ती, हे व्यक्ती होतं, त्याचं शेत खपलं, त्याला कोणी मुलं बाळा नव्हते, तर तिथंच तो वास्तव्यात राहा. मग 2 रूम होत्या, तर त्यांना स्थापित केल्या होत्या त्या. तर ते तिथं हॉल होता पहिले कसा गडरचा, तो स्लॅब पडला, त्या मूर्तीवर पडला, तर मग ते हात कटला, तर काही नाक कटलं, असं बंगल्यासारखं झालं. ते 1-2 वर्षापर्यंत जाता येता वाट पाहिली मी, आता कोणी काही याच्यावर घेते काय ॲक्शन रिॲक्शन, तर पाहिलं कोणी काही घेतलं नाही. तर मग मी एक दिवस मला काही ते बरं काही वाटलं नाही, खंडित मूर्तीचं दर्शन करणं. ॲटो बोलवाला, ॲटोमध्ये टाकल्या आणि वर्धा नदीमध्ये विसर्जित करून टाकल्या. आणि माफी मागितली, बाबाला काही चुकलं असं माफ करा म्हटलं, बा निर्णय तर आता घेतला ह्या.
आणि ते शंकरजीची तिथं शिवजीची पिंड होती, लिंग होती, तेही खंडितच होती. मग त्याच्याबद्दल थोडी विचारपूस केली. जे जाणकार लोक आहेत त्यातले ब्राह्मण लोक आहेत, का हे बा आपण जर काढली दुसरी जर स्थापित केली तर काही हरकत आहे काय? तर त्यांनी सांगितलं काही हरकत नाही आहे. मग आरविले आमचे जे कल्पेजी महाराज आहे त्यांच्याकडे गेलो. असं असं करायचं असलं म्हणजे प्रोसिजर काय आहे? त्यांनी सांगितलं का हे थोडंसं 2 दिवसाचं काम आहे म्हणे, हे पूजेचं मोठं काम आहे म्हणे हे. म्हटलं काही हरकत नाही, त्याचा प्रोसिजर सांगा, त्या प्रोसिजरनं आपण करू म्हटलं. मग त्याची तारीख वगैरे सगळी घेतली. मग आम्ही पिंड आणली, स्थापित केली, थोडंसं व्यवस्थित करून टाकलं अंदरचं, जुनं बांधकाम होतं तर. आणि 2 दिवस पूजापाठ करून गावात मिरवणूक काढून स्थापित करून महाप्रसादाचा कार्यक्रम करून मग ते त्यांच्यामध्ये सुरळीत सर्व सुरू झालं. तर आता तिथं दर्शनासाठी लोक बी 300-400-500 लोक दर्शनाला येते. पहिले 5-10 लोक नाही आहे समजा. आणि आता तर हे प्रदीपजी मिश्रामुळं शिवजी जास्त झाला तर खूपच गर्दी राहते तिथं. प्रेरणा दिली आणि हनुमानजीची मूर्ती अजून पुन्हा तिथं. तर ते एक काम समजा झालं. तर आपलं तिथं रजिस्टर बॉडी सध्या कोणतीच नाही आहे. सध्या आता जुनी बॉडी आहे ते याच्यासाठीच झालेली आहे. नवीनमध्ये आता प्रयत्न चालू आहे. होईल. पण बिना बॉडीनं तिथं दरवर्षी आता हे झालं तेव्हापासून रामप्रियाजी आहे त्यांचा कार्यक्रम दरवर्षी राहते रामायणाचा. कधी भागवतचा राहते. मागच्या वर्षी आता दुसरे महाराज जे आले ते नागपूरचे, तर त्यांचं 2 वर्ष झाले भागवतचा कार्यक्रम चालू आहे, सुरळीत चालू आहे. आमदार बारशील तिथं महाप्रसादाचा कार्यक्रम संध्याकाळी जीर्णोद्धारच झाला म्हणा त्या संस्थांचा. मस्त मार्गी लागून गेलं काम. ते आनंद वाटतं तिथं गेलं तर. आता एक साहेबरावजी खासबागे म्हणून डेकोरेशनवाले आहे, बजरंग डेकोरेशनवाले, ते खूप मेहनत घेऊन राहिले. तिथं लाऊडस्पीकर लावणं, मंडप डेकोरेशन सर्व फ्रीमध्ये. ते सर्वात जास्त योगदान त्याचं. आपण तर केलं, बाजूला होऊन गेलो, जाणं येणं फक्त दर्शन करणं आहे. आणि कुठं काही समजा त्यांना कमी जास्त वाटलं तर आपलं करायचं. ते तिथं निरंतर सकाळी 4 वाजता येणे, भोंगे लावले वरतं, लाऊडस्पीकर लावले, त्या सकाळी धून लावून देते. आणि आरतीसाठी सकाळी तिथं 10-15 बाहेर राहते, त्या मोहल्ल्यातली माणसं राहते, त्या आरती वगैरे सर्व रोज पूजापाठ, झाडझूड आहे समजा कामात, सेवेमध्ये सातत्य आहे. साहेबरावजी खासबागेचं 1 नंबर योगदान. हो. तर दादा तुम्ही आज जे काही समर्थ लहानोजी बाबांचे अनुभव सांगितले, तळेगाव येथील जे श्यामजी पंत नावाने तळेगाव आहे त्या महाराजांच्या मंदिराचा जो जीर्णोद्धार झाला या बाबतीत सांगितलं. सद्गुरू आडकोजी महाराजांची तुम्हाला प्रचिती आली, लहानोजी बाबांची प्रचिती आली, तुमच्या वडिलांचं जीवन कार्य, सेवा कार्य, तुम्ही या बाबतीत जी माहिती लहानोजी स्वानुभवाला सांगितली, याकरता मी तुमचा आभारी आहोत. जय गुरु. जय गुरु. जय लहानोजी. जय लहानोजी. लहानोजी महाराज की जय. श्री घनश्यामदादा मुंढडा यांचा हाच तो फार्म हाऊस पहा. एकंदरीत 60 म्हैसी मुर्हा जातीच्या ह्या म्हशी आहेत. आणि दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेला श्री संत लहानोजी महाराज संस्थान येथे ते कोजागिरी करतात, बाबाजीच्या कोजागिरी करतात, दुधाचा पुरवठा करतात. आणि इतरही कार्यक्रम असले या कार्यक्रमात सुद्धा ते बाबाजीच्या कार्यक्रमाला निष्काम भावनेनं आपलं दूध पुरवत असतात. श्री संत लहानोजी महाराज की जय.